नमस्कार मित्रांनो, विशाल आणि अजयच्या ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही आमचे विशालचे मामा आले होते नाशिकला. आता त्यांना सोडायला आम्ही मनमाडला चाललोय गाडी घेऊन. तसं तुम्हाला पुढे दाखवतोच आम्ही. तसंच आता हळूहळू आम्ही त्यांच्या सोबत जाऊ. अजून एक मामा आहे, हे आमचे मामा, हे मोठे मामा. मोठे मामा आहे, आर्मी रिटायर्ड आहे, आर्मी वाले. जय हिंद. है ना? जय हिंद. हा. बाकी पुढचं तुम्हाला अजून बाकी दाखवलं. आता प्रवास हा चालू होईल. गाडी आणली त्यांनी, तिकडे जायचंय, त्यांना सोडायचंय, तिथून रिटर्न. त्यांच्या पायांचं ऑपरेशन झालं, आता ते नाशिकला ऑपरेशन झालं चांगल्या दवाखान्यामध्ये. आता ते नाशिक मनमाडला चालले. त्यांना मनमाडला सोडायचं आणि तिकडून रिटर्न आम्ही बसने येणार आहे, कारण की नवत मामाला गाडी चालवायला प्रॉब्लेम येत होता. त्यामुळे म्हटलं आम्ही येतो तुम्हाला सोडवायला. आणि म्हटलं चला संघ थोडं फिरू बी बोलू बी. नाना मामा संघ बी थोडं डिस्कस करू. नाना मामाच्या लाईफ बद्दल बी बोलायचं आहे आज तुला. मामा नानांनी सांगितलं की आर्मी मध्ये होते. आता आर्मी म्हटल्यानंतर एक आठवतं की देशभक्ती. त्यांनी त्यांच्या शब्दात आम्हाला जी देशभक्ती सांगितली ना, अरे पण आम्ही तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगणार आहे. ते तुम्हाला सांगतील त्याच्या आयुष्यात त्यांनी भरती होताना काय काय त्यांना संकट आले, काय काय प्रोसिजर. मामाची लय स्ट्रगल आहे, ते आपण ऐकू त्यांच्या तोंडाने. ते सांगतील आपल्याला. आता मामा सांगतील आपल्याला त्यांच्या आयुष्याबद्दल, प्रवासाबद्दल 2-3 शब्द सांगतील. बघा मामा, तुमच्या भरती होतांचे ते काही क्षण सांगा ना आम्हाला. जय हिंद गाईज. तुम्हाला मला आर्मी बद्दल 2 गोष्टी सांगायच्या आहेत, त्या तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खूप फायदेमंद ठरतील. मामा, जेव्हा तुमच्या घरी आर्मीचं लेटर आलं आणि जेव्हा तुमच्या अंगावरती आर्मीची सगळ्यात तरुण पिढींना ती वर्दी हवीशी वाटती, ती वर्दी तुम्ही घातली पहिल्यांदा, तर तुमचं एक मनामध्ये काय फील होतं? तेव्हा ती वरती टाकली आणि ते त्यावेळेस तर कोणी नव्हतं आलं तिथं, कारण की खूप दूर होतं माझं सेंटर, त्याच्यामुळे. पण जेव्हा ती वरती अंगावर टाकली ना, तेव्हा वाटलं का आपण आता आपल्या आई बापांचे दुःख हे सगळं आपण हरवू शकतोय, त्यांचे कष्ट आपण आता थांबवू शकतोय, असं मनाला वाटायला लागलं. आणि सर्वात मोठी बात ना, जेव्हा वर्दी अंगावर आली ना, तेव्हा असा जोश आला आणि असं वाटायला लागलं की ह्या जगात सर्वात पॉवरफुल मॅन. बसा पुढे करून आता बसतो मागे. काय आलंय तो बसा ना तिकडे मामा सुरू. भाई आम्ही गाडीमध्ये बसलो तेव्हा मामांनी आम्हाला असे आर्मीचे क्षण सांगितले ना, की आम्हाला डायरेक्ट अंगावर काटे आले. की ते तिथं दहशतवाद्यांसमोर कसे लढले, त्यांची गन बंदूक. आम्हाला ते एकदम एक्साइटमेंट होती की ते आम्हाला काय काय सांगतील. पण त्यांनी असे क्षण सांगितले ना, डायरेक्ट आमच्या अंगावर काटे आले गाडीमध्ये. म्हटलं आता थोडं थांबू. थोडस इमोशनल झालं आम्ही त्या ऐकून. आमचा व्हिडिओ थोडा इमोशनल बनला थोडा, पण मग एक नंबर होतो. ऊन होतं आणि आम्ही थोडंसं आता रस प्यायला थांबलो मनमाडच्या रस्त्यावर. मनमाडचा रस्ता रस एक नंबर आहे. मस्त भाऊली बनवला, दाखव त्या भाऊला. या दादांनी रस बनवला, एक नंबर. एकदम छान रस बनवला. त्या मावशी पण आहे. आम्ही बर्फ मागितला, दिला नाही त्यांनी, पण आम्ही भांडण केलं, दिला थोडासा बर्फ. एवढा मोठा बर्फ सोबत घेऊन जायचा नाही दिला. आणि हो मामा, ऐका ना, जेव्हा तुम्ही राऊंड मारायला स्टार्ट केलं, तुमच्या अंगात ताप होता. तिथून तुम्ही राऊंड मारायच्या टायमाला स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला फील काय होत होतं? काय होतं तर बाबा, खायला भेटत नव्हतं व्यवस्थित, ती गरिबी डोळ्यासमोर होती. आई बापाचं कष्ट, ते उन्हात अनात काम केलेले, ऊस तोडीचे काम, शेतातले काम, मोलमजुरी काय त्यावेळेस 15-20 रुपये रोज होता, 1500 रुपये महिना होता बापाला. याच्यापेक्षा गरिबी काय असू शकते? तेच स्वप्न त्यांना सुख द्यावा यासाठी सतत 4 राऊंड मारले. सतत आई बापांचा चेहरा डोळ्यासमोर होता की बस एक हे राऊंड मारणं आणि लास्ट लाईफ मध्ये स्वप्न पुरं करायचं. सर्वांचे स्वप्न पुरे होतील. झालं. आता आम्हाला बस भेटत होती, पण आम्ही बस रस्त्यात थांबवली आणि शिंदे साहेबांनी आम्हाला खूप टंपर केलं. शिंदे साहेब पण होते आमच्या सोबत. त्यांना म्हटलं थांबा, बसवा. आम्हाला बस होती, शेवटची बस होती मनमाडवर. आपण बघू आता विशाल कुठं बसलेला आहे. विशालला भेटायला. विशाल बघा, आमच्या शिंदे साहेब म्हणजे याला इथं जागा नाही, याला मागं बसतो. आपण नाही का, आपण आता विशालला भेटायला चल हात दे. तुझ्याला आपण विशालला भेटायला.
सगळे प्रवासी बघा कसे बसले. तुझ्यासाठी गाडी थांबवली. माझ्यासाठी गाडी थांबवली. माझ्यासाठी थांबवली. तुला सांगायचं होतं ना. एकदम बसत विशालला कोपऱ्यात बसवलं आणि शिंदे काकांनी तिथं मला बसवलं होतं. ते म्हणे, याची जरा साईज मोठी आहे म्हणून याला मागं बसव आणि तू जरा दिसतोय बरं त्याला तिथं बसव. आता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं या भावचं नाव तुमच्याकडनं मोबाईल आहे का? हाच ना. नाही रे पाडाल तुटल ते. आता आम्ही आमची गाडी सोडली, आम्हाला सोडलं, आता चाललो आमच्या बसमध्ये लालपरी तू लाल. आम्ही बसमध्ये खूप दिवसानंतर बसलो दोघं आणि त्याच्यात अजय असं वाटतंय का अजय लहानपणीपासून बसेल नव्हता आणि फुल फील घेऊन राहिला बस मधला. आम्ही बसचे कंडक्टर साहेब आहेत बघा. आम्ही डायरेक्ट ड्रायव्हर साहेबांसोबत बसेल आज. विशाल विशाल शिंदे साहेबांसंग बसलेला आहे. आता आम्ही चाललो. बस थांबू दे ना, अशी थांबू नये बस. जाधव साहेब आणि शिंदे नाशिकला पोहोचलोय. आमचे ड्रायव्हर साहेब जाधव साहेब आणि कंडक्टर साहेब शिंदे साहेब यांनी आम्हाला खूप कॉपरेट केलं. पहिल्यांदा त्यांनी परमिशन घेतली, नंतर व्हिडिओ काढला. सगळे आमची माता माऊली होत्या, भाऊ पण तिथे. विशालला इकडे बसवलं होती. आता आम्ही निमाणीला आलोय घरी. आम्ही घरी जाणार थोड्या वेळ. मी हा ब्लॉग तुमचं संपेल. सो बाय. आम्ही नाशिकला पोहोचलो आता निमाणीला. कारण की नाशिकमध्ये खूप आता खूप काम चालू आहे म्हणून सिरियसला काही जाता येत नाही डायरेक्ट बस. म्हणून आता बस येत नाही का निमाणीला पोहोचते. सर्व खूप बोर झालाय. जाधव साहेब आणि शिंदे साहेबांनी आम्हाला खूप कॉर्पोरेट केलं आणि